नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे। कारण आता पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान योजनेचा फॉर्म भरण्याची मुदत वाढलेली आहे। का तर फॉर्म कमी आलेले आहे, त्यामुळे आता फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय असणार आहे ते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। तर बघा मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण दररोज संजय गांधी निराधार योजना असेल, दिव्यांग बांधव असेल किंवा इतर निराधार योजनांचे वेळोवेळी अपडेट घेऊन येत असतो। त्यामुळे अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर बघूया बातमी। बघा, जळगावहून बातमी आहे। दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान, ज्याला मोबाईल ऑन ई व्हेकल मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या मुदतीत आता वाढ करण्यात आली असून दिनांक 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची मोबाईल ऑन ई व्हेकल योजना आहे। अगदी फ्री असं ई व्हेकल आपल्याला मिळणार आहे आणि हे व्हेकल मिळवण्यासाठी आपल्याला जो काही अर्ज करायचा होता तर त्याची अगोदरची जी काही दिनांक होती 2 फेब्रुवारी होती, परंतु अर्ज कमी आल्यामुळे आता परत त्या योजनेसाठीचा जी काही फॉर्म भरण्याची मुदत आहे तर ती वाढवण्यात आलेली आहे आणि आता ही मुदत 10 फेब्रुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्याला ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे, ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढे काय म्हटलेलं आहे ते बघूया। अतिशय महत्वाचं आहे की या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित यांचे स्तरावरून सुरू आहे। तर या योजनेची जी काही अंमलबजावणी कोणाकडे आहे तर महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित यांच्याकडे आहे। प्रस्तुत योजनेला मिळत असलेला प्रतिसाद आणि मागणी लक्षात घेऊन गरजू दिव्यांग व्यक्तींना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी अर्ज करण्यासाठी पोर्टल register.mshfdc.co.in ही लिंक दिनांक 10 फेब्रुवारी 2025 दुपारी 12 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे। योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, यासाठी अजूनपर्यंत जर आपल्याला वेबसाईट माहिती नसेल तर या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे। बघा, या ठिकाणी register.mshfdc.co.in ही वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर आपल्याला 10 फेब्रुवारी 2025 ला दुपारी 12 वाजेपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने परत एकदा सर्व दिव्यांग बांधवांना एक आवाहन केलेलं आहे की आपण तात्काळ या योजनेसाठी अर्ज करावा, म्हणजे आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे। तर मित्रांनो, जर अजूनपर्यंत आपण या योजनेसाठी अर्ज केलेला नसेल तर आता मुदत वाढलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर आपल्या जवळच्या महा ई सेवा केंद्र असेल किंवा सेतू केंद्र असेल तिथे जाऊन या योजनेचा तात्काळ अर्ज भरा, म्हणजे आपल्याला मोबाईल ऑन ई व्हेकल या योजनेचा लाभ मिळेल आणि आपल्याला ई व्हेकल उपलब्ध करून दिल्या जाईल आणि अगदी फ्री मध्ये ई व्हेकल उपलब्ध करून दिल्या जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती। त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।